पत्रकार मित्रांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि जुने माझे जे सगळे सहकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। मी त्या सगळ्यांचं, माझे आमदार परशुराम उपरकर आहेत, आमचे सहकारी गौरीशंकर खोत आहेत, आमचे सहकारी सतीश सावंत आहेत, संजय पडते आहेत, आमचे सहकारी बबन साळगावकर आहेत, उमेश कोरगावकर आहेत, ही सगळी गावडे आहेत, ही सगळीच मंडळींचं मंदार आहे मनापासून या सगळ्यांचं स्वागत करतो। आजची जी पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद ह्या विधानसभेसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आज राणे आणि केसरकर या ठिकाणी एकत्र येऊन, जे राणे पूर्वी केसरकरांवर टीका करायचे, केसरकरांच्या वडिलांचा कसा उद्धार गांधी चौकात त्यांनी केला आहे ह्या इथल्या जनतेला माहिती आहे, आणि केसरकरांनी सुद्धा यांचा उद्धार ज्या शब्दात केला आहे, त्यांना काय काय म्हटलं आहे, खलनायक म्हटलं आहे, नरकासूर म्हटलं आहे, जे जे काय म्हटलं आहे, आणि आज ते एका वेगळ्या ईर्षेने इथले एकत्र भारतीय जनता पक्ष जो पूर्वीचा होता तो त्याचा कसा पडशा पाडायचा, त्याचा कसा तो संपवायचा, या दृष्टिकोनातून ही एकत्र झालेली मंडळी आहेत। आणि म्हणून त्याच सगळ्याच गोष्टीवर आज या सगळ्या पत्रकार परिषदेत माझे बोलायला सगळे सहकारी आले आहेत। मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि मग आपल्याला जरी म्हणजे मी पुढे बोलेलच, पण माझे सगळे सहकारी या सगळ्या गोष्टीवर आपापलं मत या ठिकाणी मांडतील। पहिल्यांदा मी जी उपरकर यांना या ठिकाणी सांगतो। खऱ्या अर्थाने केसरकर त्यावेळी शिवसेनेत असताना नारायण राणेंना अपयशी म्हटली आहे। ज्या ज्या पक्षात केसरकर जातात ते तो पक्ष केसरकर नारायण राणे संपवतात। आज ते दोघे एकमेकाच्या मांडीला मांडी मारतात, म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत, कारण राजन दिल्ली आणि आम्ही खऱ्या अर्थाने राणेंना आणलं अशा प्रकारचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे मेसेज आहे। आता आम्ही सर्वजण एकत्र येऊन राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जुहूच्या बंगल्यावर त्यांना हवा घ्यायला पाठवणार आहोत, यासाठी सर्व एकत्र जमलेलो आहोत। खऱ्या अर्थाने या ठिकाणी केसरकर आणि जिल्ह्यातल्या किती लोकांना रोजगार दिला, केसरकरांनी किती लोकांना रोजगार दिला किंवा किती लोकांचं काम केलं हे जनतेने सांगावं। आज ह्या ठिकाणी बदल करण्याची गरज आहे। बदल घडला तरच विकास होणार आहे। पण 15-15 वर्ष एकाच ठिकाणी राहायचं, जनतेला निवडणूक आली की लोकांना फसवायचं, हे आणतो ते आणतो ते आणतो, जे होणार नाही ते सांगायचं, आणि अशा पद्धतीने केसरकर जे काम करतायत त्या केसरकरांना पण संपवण्याची गरज आहे जनतेने, आणि नारायण राणेंना पण संपवण्याची गरज आहे। आज राणे खऱ्या अर्थाने जशी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेना चोरली, तसे आता भारतीय जनता पक्षात आपला मुलगा तिथे आणि दुसरा इथे मुलगा शिवसेनेमध्ये राहून तो मुलगा आता शिवसेना चोरण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि त्यामुळे केसरकर त्यांना साथ देत आहेत। आणि BJP यावेळी दोघे मिळून केसरकर आणि असलेले निलेश राणे हे BJP चोरणार आहेत। त्यामुळे BJPच्या कार्यकर्त्यांनी सावध भूमिका घ्यावी, कोणाला मदत करावी ते ठरवावं, नाहीतर हे उद्या सकाळी संपूर्ण इथे BJPच्या वरिष्ठांनी किंवा BJPच्या कार्यकर्त्यांची BJP वाढवली ती संपवण्याचं काम या ठिकाणी करतील। काही कालांतराने जशी शिवसेना संपवायला औषधाला ठेवणार नाही असं नारायण राणे सांगत होते, ते कालांतराने निलेश राणे बोलू शकेल की मी इथे भारतीय जनता पक्ष ठेवणार नाही। त्यामुळे भारतीय जनता पक्षाने याचा ध्यान ठेवावं आणि पूर्व इतिहास जाणावा, आणि निलेश राणेंचं जे दापोलीमध्ये झालेलं भाषण त्याचं स्मरण करावं आणि जनतेकडे मतं मागावी। नेतृत्वाने आमचं काहीच वाईट केलं, आम्हाला कुठलीही गोष्ट चुकीची केलेली नाही, पण राणे या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने, राणेंचा जो एक मुलगा आहे त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना वागणूक दिली, त्यात सतीश सावंत आहेत, मी आहे, काय आमदार, तर त्या गोष्टीचा म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांना एकाएकाला संपवायचं, त्या कार्यकर्त्याच्या आर्थिक आणि त्याच्या असलेल्या व्यवसायाच्या पाठीमागे लागायचं, त्याला नामोहरम करायचं, ही आत्ता जी काही रणनीती त्यांची सुरू आहे ही या ठिकाणी संपली पाहिजे। आणि म्हणून जे राणे समर्थक असतील त्यांना आमची हात जोडून विनंती आहे
या सगळ्या गोष्टीचा आम्ही सगळ्यांनी त्यांना जसं उपरकरणी सांगितलं ती गोष्ट खरी आहे की त्यांना मुंबईचं महापौर व्हायचं, त्यांना आमदारमध्ये इंटरेस्ट नव्हता. आम्ही दोघांनी धरून त्यांना इकडे आणलं आणि मग तिथे आमदार बनवलं. किती दिवसात बनवलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी आम्ही सगळे चांगले होतो. पण आज आम्ही त्यांना सोडल्यानंतर जे काही विधानं करतायत, ह्याला संपवणार, त्याला संपवणार, ह्याला निवडून यायला देणार नाही. आणि कोणासाठी? तर केसरकरांसाठी. ज्या केसरकरांनी तुमच्यावर एवढ्या खालच्या पातळीवरून टीका केली, तुमच्या साम्राज्याला त्यांनी हलवण्याचा प्रयत्न केला, त्याच केसरकराबद्दल आज तुम्ही मांडीला मांडी लावून बसता. आज जनता खुळी नाही राहिली. आज भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण माझी विनंती आहे की तुमचा आमचा कुठला रोषच नाही. तुमचं आमचं एकच टार्गेट होतं, केसरकर. आज काय इकडे कमळ निशाणी नाही. आपल्या ग्रामपंचायती कशा बाद होणार याची काळजी केसरकरने घेतली. आपल्याला मधल्या काळात केसरकर ज्यावेळी पालकमंत्री होते त्या युतीची जरी सत्ता होती तर 1 रुपया पण त्यांनी दिला नाही. कायम त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिलं. बांद्याचं क्रीडांगण हे विनोद तावडे साहेब असताना मंजूर केलं. 40 ग्रामपंचायत ठराव दिला. पण केसरकरांनी हट्टीपणाने 1 एकरामध्ये जिमखान्याच्या बाजूला, त्यावेळी आमचे बबन साळगावकर नगराध्यक्ष होते, की जिमखान्याची वाट लावू नका असं ते सांगत होते. त्यांनी ठराव केला विरोधात, तरी हट्टाने त्यांनी तिथं हे केलं. आज मल्टीपर्पजचा विषय आहे, तो त्या ठिकाणी तसा हट्टाने 7.5 वर्षापूर्वी भूमिपूजन केलं मल्टीपर्पज हॉस्पिटलचा. आज अनेक विषय असे आहेत की ज्या विषयामुळे आज तुम्ही कुठला प्रचार घेऊन जाणार आहे? केसरकरांनी एक नोकरी लावणार नाही सांगणार आहे? केसरकरांनी मल्टीपर्पजची वाट लावली, इथं डॉक्टर आले नाहीत ते सांगणार आहेत? आज मालवणमध्ये जर 20 लाख पर्यटक येत असतील तर ह्या वेंगुर्ल्यामध्ये, ह्या आंबोलीमध्ये, ह्या मांगेलीमध्ये, ह्या तिलाळीमध्ये आज किंवा या सावंतवाडी शहरामध्ये किती लोक या ठिकाणी येतात पर्यटक, ह्याचा विचार कधीतरी केसरकरांनी या ठिकाणी केला पाहिजे. आज इथले शेतकरी बागायती ह्या सगळ्या सोडून बाजूला चाललेत. का चाललेत? गवरड्यांचा त्रास आहे, हत्तींचा त्रास आहे, माकडांचा त्रास आहे, शेकरूचा त्रास आहे. 5 वर्ष त्या खात्याचे राज्यमंत्री केसरकर होते. आज या शेतकऱ्यांचं दुःख दिसलं नाही का? आज शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय आहे. बऱ्याच लोकांनी कर्ज घेतली होती ते माफ होणार ह्या आशेने त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. बऱ्याच लोकांना विम्याचा प्रश्न आहे की त्यांना पैसे मिळत नाहीत. बऱ्याच लोकांचे खावटी कर्ज जे होतं हे पूर्वी माफ होणार म्हणून लोकांनी भरलं नाही. अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे, काजूबीचा विषय आहे, हमीभावाचा विषय आहे. पहिल्यांदाच शेतकरी कुठेतरी रस्त्यावर त्या ठिकाणी प्रांत ऑफिसच्या समोर आले. अनेक विषयाला या ठिकाणी आपल्याला वाचा या ठिकाणी फोडायची आहे. आणि ह्या माध्यमातून ह्या दोघांनी जे काही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा सुरुवात केलेली आहे. मला एक सांगा की नारायण राणे यांनी सावंतवाडीतल्या दोडामार्गमध्ये काय बोलले? जे लोक काम करतील त्यांना फटके पडतील. म्हणजे काय? तुम्ही ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला 32,000च्या जवळपास मतदान दिलं, अहोरात्र मेहनत केली, जीवावर बाजी लावून त्या ठिकाणी काम केलं, आणि तुमचा मुलगा जो आमदार आहे तो म्हणतो की मॅन ऑफ द मॅच कोण? तर केसरकर. मग केसरकरच्या प्रेमापोटी एखाद्या कार्यकर्त्याला दाबायचं, त्याच्यावर अन्याय करायचा, कार्यकर्त्यांवर अन्याय करायचा, कार्यकर्त्यांवर जबरदस्ती करायची, ही कुठली भाषा? ह्या सगळ्या दबावातून सगळ्या कार्यकर्त्यांनी बाहेर यायला पाहिजे. आज काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नाही, आज इकडे बाबा कमळ निशाणी नाही आहे, पण जो अन्याय केसरकरांनी केला आणि परत जो दहशतवाद केसरकरांनी सुरुवातीला आणला आणि आज पुन्हा आमच्याच कार्यकर्त्यांना जर फटके मारणार हे जर म्हणत असतील तर कार्यकर्त्यांनी ह्या दोन्ही लोकांचा विचार केला पाहिजे. मतदान करताना मैदानात यायला पाहिजे, सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र यायला पाहिजे. ही निवडणूक एक आगळी वेगळी म्हणून, जसं सांगलीत झालं तशी आपण ही निवडणूक हातात घेतली पाहिजे. आणि मग ह्या निवडणुकीचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला ह्या सगळ्या लोकांना, जे लोक आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देतात त्यांना उत्तर देण्यासारखी निवडणूक आहे. आणि म्हणून माझी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीसाठी एकत्र राहून सगळ्यांसाठी काम त्या ठिकाणी करण्यासाठी आपण एकत्र राहूया, ही विनंती आपल्या माध्यमातून मी सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी करतो. अजून एक माझं म्हणणं आहे, खऱ्या अर्थाने आम्ही वाढवली कोकणापर्यंत, ती रेंज मुंबईपर्यंत ठेवण्याचं आम्हीच काम करणार आहे. आता राणीने बोलत होते मधल्या माझ्या रेंजमध्ये कोण आला तर मी बघतो, त्यांची रेंज कितपर्यंत ठेवायची ते सर्व
जुने शिवसैनिक संपवतील. कारण कोकणात राणेंची रेंज मुंबईपर्यंतच होती, ती परत मुंबईपर्यंतच रेंज करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सत्तेचं विकेंद्रीकरण ही अपेक्षा होती, ती अटल बिहारींना पण. आज आपल्या जिल्ह्यामध्ये सगळी सत्ता नाराज राणे आपल्या घरात ठेवू इच्छित आहे आणि हे सगळं मुळात लोकशाहीच्या विरोधी आहे. त्यांची जी काय भाषणं आहेत, त्यांचं जे काय वर्तणूक आहे ती सुद्धा लोकशाही विरोधी आहे. राणेसाहेब जेव्हा धमक्या देतात तेव्हा आम्ही कोणाला धमक्या देतो हे त्यांनी विचारात घ्यायला पाहिजे. 8 फेब्रुवारी 1990ला राणेसाहेब, मी, रवी शेंडगे, हनुमंत परब असे गाडीने कणकवलीत पहिल्यांदा आलो. त्याच्यानंतर 10 तारीखला बाळासाहेबांची सभा होती कणकवलीत आणि 27 दिवसात राणेसाहेबांना आमदार करण्यामध्ये, मुळात या जिल्ह्यामध्ये आमदार म्हणून आणण्यामध्ये सगळे विरोधात असताना, म्हणजे अगदी त्यावेळी गुरुनाथ खोतांपासून आमच्या परेलचे आमदार काय विठ्ठल चव्हाणांपासून मयेकर, मोहन सावंत हे सगळे विरोधात होते. पण निवडून येण्याची शक्यता आणि एक स्थानिक कणकवलीतला नगरसेवक या दृष्टीने उपरकर आणि जिजीने त्यांची आग्रह धरला बाळासाहेबांकडे. मी तेव्हा बेस्ट कामगार सेनेचा उपाध्यक्ष होतो, राणेसाहेब अध्यक्ष होते. आम्ही जवळजवळ 400 माणसं 40 दिवस, म्हणजे मार्चमध्ये त्याची रिझल्ट लागला, आम्ही मिरवणूक काढली मालवण ते कणकवली. 400 माणसं जवळजवळ 40 दिवस होतो. त्या 400 माणसापैकी 4 माणसं आज नारायण राणेंसोबत नाही आहेत. असतील तर त्यावेळेच्या 4 माणसांचा त्यांनी इथे येऊन एक पत्रकार परिषद घ्यावी आणि ही 4 माणसं शिल्लक राहिले. आम्ही सगळे विरोधात गेलो का? तुम्ही फाटकला उमेदवारी दिलीत कणकवलीत, मी तेव्हा स्वतः एकटा विरोधात होतो. हे सगळे त्यांच्या बाजूने होते. मी सांगत होतो यांना की हे तुम्हाला महाग पडणार, पुढे इथे नितेश राणे आणि निलेश राणेंचा जय जयकार करायची आपल्यावर वेळ येईल. आपल्याला घराणेशाही नको असेल तर आपण विरोध करूया. कोणी केला नाही. राणेसाहेब माझ्याबरोबर जवळजवळ 2 वर्ष बोलत नव्हते. मी उघड विरोध केला नसेल तरी मी फाटकला मदत केली नाही. मुळात त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले, जिल्हा प्रमुख असलेले, बँकेत असलेले असे प्रमुख कार्यकर्ते स्थानिक तुमच्याकडे असताना, मग त्याच्यात उपरकर होते, राजन तेली होते, सतीश सावंत होते, नागेश मोरे होते. मी सांगितलं होतं त्यांना की या लोकांचा मी प्रचार करेन, मला हरकत नाही. माझी 4-4 वेळा मिटिंग घेतली त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबातल्या आणि कोळंबकरसारख्या माणसांनी. मी सांगितलं तुम्ही मुंबईचा माणूस आमच्या डोक्यावर आणून का ठोपताय? तेव्हा मला पूर्ण अंदाज होता की पुढच्या वेळेला ती सीट त्यांच्या कुटुंबासाठी त्यांना राखीव ठेवायची आहे. आज ज्यावेळी निलेश राणेंनी शिंदे सेनेचं तिकीट मिळवलं, दुसऱ्या दिवशी शिंदे सेना बरखास्त झाली. सगळे नाना राणेंचे कार्यकर्ते शिंदे सेनेवर आले. BJPचे सगळे कार्यकर्ते शिंदे सेनेत गेले. उपरकरने पक्ष बदलला तर तो गुन्हा, गौरीशंकर खोतने पक्ष बदलला गुन्हा, आमच्या सतीश सावंतांनी बदलला गुन्हा, आमच्या राजन तेलींनी बदलला गुन्हा आणि तुमच्या मुलाने पक्ष बदलल्याने अख्खा पक्ष जर विसर्जित केला तर तो गुन्हा नाही. हे जर जिल्ह्यातल्या लोकांना आणि BJPला समजत नसेल तर तुम्हाला अटल बिहारीने काही शिकवलं नाही. तुम्ही अटल बिहारी साहेबांचं जर काय ज्ञान घेतला असाल तर तुमचा पक्ष संपवला जातोय, स्वतःचं एक घराणं इथे वाढवलं जातं आहे आणि हे घराणं काय करू शकतं हे तुम्ही श्रीधर नाईकांच्या मर्डरपासून काल जे कोण प्रचार करतील त्यांचे पत्ते माझ्या खिशात आहेत. अरे हिटलरने जर्मनी संपवू शकलं तर तुम्ही कसं काय सिंधुदुर्ग संपवणार आहेत आणि इथला भारत संपवणार आहेत? बाबासाहेब आंबेडकर तर एकटेच होते, काँग्रेस विरुद्ध लढले, सगळ्यांविरुद्ध लढले. आपण लढूया, आपण लढलो तरच जिंकू, हे तुमच्या माध्यमातून माझं जनतेला सांगणं आहे. ते अनेक जणांवर अनेक आरोप करतात, मी ह्याला हे दिलं, त्याला ते दिलं. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं शिवसेनेने, आम्ही तुम्हाला आमदार केलं, आम्ही तुम्हाला BSTचे अध्यक्ष बनवलं, आम्ही तुम्हाला BSTच्या युनियनचा प्रमुख बनवलं. आम्ही काय मागितलं तुमच्याकडे? मला काय दिलं आहे? मी सुद्धा तुमच्याबरोबर 35-40 वर्ष काम केलं ना. मी जर लायकीचा माणूस नव्हतो तर तुमचा युनियनचा उपाध्यक्ष असू शकलो नसतो, तुमच्या तालुक्याचा संपर्क प्रमुख असू शकलो नसतो, तुमच्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष होतो. कॉलेज 10 वर्ष मी चालवलं, माझी नोकरी गेली त्या प्रकरणात. 99 सालापासून 2001 पर्यंत मी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉलेज उभं करायला होतो. मग मला तुम्ही SEO तरी केलात काय, हा प्रश्न जर मी तुम्हाला विचारेन तेव्हा तुम्हाला दुःख होईल ना. आम्ही समजतो तुमची ताकद नसेल, पण जेव्हा आम्ही आमच्या ताकदीने पुढे जाऊ इच्छितो, आम्ही जेव्हा समाज उभा करतो, आम्ही 30 वर्ष काम केलं असेल तर काहीच पुण्याही कमवली नसेल. आमच्या गावातून, आमच्या विभागातून आमच्या मागे लोक नसतील, त्यांनी तुमच्या मागे फरफटत जायचं. आणि कारण काय, तर कोणाला 10% दिला आहे, कोणाला सोसायटीमध्ये. अरे सोसायटीचं सदस्य हे काय, एक जमीन तुम्ही सतीश सावंतला ब्लॉक दिला नाही, सतीश सावंतची सोसायटी आहे, त्याच्यात तुमचे ब्लॉक आहेत, त्या ह्याच्यात तुमची बँक आहे भाड्याने, ती आमच्या राजन तेलींची सोसायटी आहे. तुम्ही तुमची कशी काय म्हणता? गव्हर्नमेंटने जागा दिली सोसायटीला, त्याच्यात फ्लॅट मिळालेले आहेत. तुमचे म्हणजे काय, तुमचे पैसे लावून तुमचे खाजगी दिले काय? अर्थात माझा तो विषय नाही, पण व्यक्तिगत विषय करण्यापेक्षा राजकारणात तुम्ही काय करणार? एक पक्ष देऊन ठेवणार, तुम्ही पुरं घरानं एका पक्षात राहणार गडकरींसारखं, असं जाहीर करा. नाहीतर गडकरीने म्हटलं आहे ते चूक म्हणून जाहीर करा. गडकरी म्हणाले आहेत ना, घराणेशाहीला मत देऊ नका. गडकरी तुमचे मित्र आहेत, एकदा गडकरींना सांगा तुमचं भाषण बदला आणि येऊन सावंतवाडीत भाषण करा, घराण्यातले उभे राहतील त्यांनाच मतदान करा, बाकीच्यांना करू नका. खरं तर अनेक मुद्दे आहेत घेण्यासारखे. विकास म्हणता, तुम्ही आमदार झालात, तुम्ही विरोधी पक्षनेते झालात, तुम्ही मंत्री झालात, तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुम्ही केंद्रीय मंत्री झालात, तुम्ही BJPमध्ये मंत्री होता, तुम्ही शिवसेनेत मंत्री होता, तुम्ही काँग्रेसमध्ये मंत्री होता. आता काय तुम्हाला अमेरिकेचा अध्यक्ष केल्यावर सिंधुदुर्गाचा विकास होणार आहे? विकास करायला अजून तुम्हाला किती संधी पाहिजे? 30-32 वर्षे एखाद्या माणसाच्या हातात निरंकुश सत्ता एखाद्या जिल्ह्याची असेल, महाराष्ट्रात त्याच्याकडे सत्ता असेल, राष्ट्रात त्याच्याकडे सत्ता असेल, आणि तर जो विकास करू शकत नसेल, तर केसरकर असोत किंवा राणे असोत, आपण बदलायला पाहिजे. आणि बदल हाच विकासाचा एक मूळ हे आहे, लक्षात घ्या, पाया आहे. बदलाशिवाय विकास होऊ शकत नाहीत. ह्या झाडांना आंबे लागले नाहीत, ही झाडं जास्त दिवस ठेवू नका, तुमचं नुकसान करणार आहेत. गौरीशंकर खोतचं 66व्या वर्षी याच्यापेक्षा नुकसान काही होऊ शकत नाही. नारायण राणे मारून मारणार असतील तर मी मरणारच, नाहीतर 70-80 वर्ष झाली काय मरणार, नाहीतर खाली ॲक्सिडेंटने मरेन, नाहीतर करोनामध्ये मेलो असतो. अरे मरण्याच्या आधी तरी चांगलं काम करूया, कशाला घाबरायचं? माझ्या सगळ्या सहकार्याने पण सांगणं आहे, आपण स्पष्ट राहूया. आपली भूमिका एकच आहे की घराणेशाही नको. ज्या कार्यकर्त्यांनी 30-40 वर्ष काम केलं त्यांना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे, त्यांच्या मागे जनतेने उभं राहिलं पाहिजे. 30 वर्ष केसरकरला परकलात, नारायण राणेंना परकलात, 5 वर्ष आपल्या राजन तेलींना बघा. 5 वर्षानंतर आहे ना तुमच्या हातात संधी, बदला. काम नाही केलं तर आम्ही केव्हा काय मागायचंच नाही, आम्ही सरपंचसुद्धा व्हायचं नाही. आणि तुमच्या घराण्यात आमदार पाहिजेत, खासदार पाहिजेत, तर निलेश राणेला उभं केलं आहे. का पडला? खासदारकीनंतर काम केलं असतं तर पडला असता. त्याच्यानंतर 10 वर्ष त्याने काय केलं त्याला उत्तर द्यावं लागेल ना जिल्ह्यातल्या लोकांना. ते तुम्ही द्यायला पाहिजे. बाबा निलेश राणे 5 वर्ष खासदार होता, एवढं चांगलं संसदेत काम केलं, एवढी कामं केली लोकांची, आणि त्या 10 वर्षानंतर पडल्यानंतरसुद्धा असा कार्यरत होता, ही कामं केली, हे राणेसाहेबांनी सांगायला पाहिजे. ते न बोलता ह्याला मारेन, त्याला जोडेन, त्याला तोडेन. आता वेंगुर्ल्यात तुम्ही बघितलेलंच आहे, उपरकरच्या वेळी दांडे घेऊन नाथपंच्या वारसाना, बरोबर ना? खासदार आणि मंत्री माणसाला मारामारी करताना वेंगुर्ल्यात लोकांनी बघितलेलं आहे. 5/12/2005 यांचा तारीख पण लक्षात आहे, माझं एवढं लक्षात आहे. सांगायचा उद्देश काय, आपल्याच जिल्ह्याची ही संस्कृती नाही. नाथपै, दंडवते, जोशी, सुरेश प्रभू ही जिल्ह्याची संस्कृती आहे. हे सुद्धा लोकांबरोबर लढले, पण हे लढताना कधीही यांनी अशी भाषा वापरली नाही. यांनी नारायण राणे साहेबांवर किंवा इतर पक्षांवर सुद्धा अशी टीका केली नाही. ही निवडणूक शांततेत होऊन देत, ही निवडणूक विचारांची होऊन देत, ही निवडणूक कामाच्या विषयावर होऊन देत, आणि त्याच्यावरच चर्चा जनतेत होऊन देत अशी मला वाटतं. आणि आम्ही हे सांगायला इथे आलो आहे, मी स्वतः, की तुम्ही 1988पासून जर जिल्ह्यात आहात, तर 1988पासून 2014पर्यंत आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर होतो. आम्ही तुमच्या प्रत्येक कामात सहभाग दिलेला आहे. दुर्दैवाने तुमच्या गुन्ह्यात पण आम्ही सहभागी आहे, आणि त्या गुन्ह्यांची पण आम्ही जनतेकडे या ठिकाणी माफी मागत आहोत. आमच्याकडून पण काय चूक झाली असेल तर जनतेने विसरून बदल करण्यासाठी यावेळेला जनतेने बाळासाहेबांच्या, उद्धवजींच्या, आदित्यजींच्या, शिवसेनेच्या संवाद उभं राहायला पाहिजे. केसरकर हे निव्वळ ढोंगे माणूस आहेत. त्यांनी काय केलेलं आहे, नारायण राणेंबद्दल काय बोललेले आहेत, त्यांच्या मुलाला म्हणजे नितेशला उतरून कसं जेलमध्ये टाकलेलं आहे, त्यावेळी त्यांनी काय स्टेटमेंट केली आहेत, हे केसरकरांना एकदा विचारा. आणि तेव्हा त्यांना एकदा एक्सप्लेन करायला लावा की मी पूर्वी बोललो होतो ते सगळं खोटं होतं, आता बोलतो आहे ते खरं आहे. त्यानंतर केसरकरांकडे बघा, यांच्या आजोबांना
ते स्मगलर म्हणाले होते. एकदा नारायण राणे साहेबांनी येऊन सांगून देत केसरकरांचे आजोबा स्मगलर नव्हते. केसरकरांना हे सगळे प्रश्न विचारा, पत्रकारांनी सुद्धा विचारायला पाहिजे. यावर तुमचं आता काय म्हणणं आहे म्हणून मी आपला जास्त वेळ घेत नाही. पण तुमच्या माध्यमातून मी जनतेला असं आवाहन करेन की ही निवडणूक आपण विचारांची करूया, ही निवडणूक आपण कार्यकर्त्यांची करूया, ही निवडणूक आपण दहशतवादी विरुद्ध करूया, ही निवडणूक आपण घराणेशाही विरुद्ध करूया आणि ही निवडणूक जिंकून पुऱ्या जिल्ह्यातल्या 3ही मतदारसंघात ही निवडणूक जिंकून आपण बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहूया, गद्दारांना आपण त्यांची जागा दाखवूया अशी आपल्याला विनंती करेन. राणेसाहेबांचं नेतृत्व ह्या जिल्ह्यामध्ये आज त्या ठिकाणी फोपावलेलं आहे. आज त्या ठिकाणी प्रत्येक वेळी ज्या ज्या पद्धतीने पक्ष बदलतात त्यांनी पक्ष बदललं तर ती निष्ठा आणि आम्ही लोकांनी पक्ष बदललं त्याला ते गद्दारी म्हणतायत. आज ह्या जिल्ह्यामध्ये आज ते सांगतायत की निलेश राणेला त्यांनी शिंदे सेनेत पाठवलं आहे. हेच कुडाळचे जर रणजित देसाई, दत्ता सामंत ह्यांना न विचारता शिंदे सेनेत गेले असते तर मला वाटतं त्यांना कोणती वागणूक दिली असती हे राणेसाहेबांनी जाहीर करावं. म्हणून स्वतःच्या सोयीपुरती तत्त्व बदलणारी माणसं आहेत आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये जी आज घराणेशाही आहेत, सन्माननीय केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जे सांगितलं आहे की घराणेशाहीला थारा देऊ नको, ह्याच मुद्द्यावरती निवडणूक या जिल्ह्यामध्ये लढली जाणार आहे. आणि दुसरा विषय, केसरकर साहेब जे या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये सांगतायत ते राज्याचे मंत्री आहेत, खऱ्या अर्थाने शिक्षण मंत्री आहेत. पण मला वाटतं शिक्षण मंत्री झाल्यापासून 750 GR ह्या शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा लावण्याचं काम आज जी संच मान्यता आहे किंवा आज जे शिक्षक आज त्यांनी जाहीर करावं, जी शिक्षक भरती या जिल्ह्यामध्ये झाली, 90% लोक जिल्ह्याच्या बाहेरचे शिक्षक म्हणून लावण्याचं काम ह्या केसरकरांच्या शैक्षणिक धोरणामुळे झालेलं आहे. इथले D.Ed आणि B.Ed इथले रडण्याचं काम केसरकरांच्या नावाने करतायत. आता फक्त सांगतायत मी 15,000वर कॉन्ट्रॅक्टवरती लावणार, काय लावणार, आणि आज हे सगळं थोतांड आहे. आज खऱ्या अर्थाने ह्या शिक्षण माध्यमिक असेल किंवा प्राथमिक असेल, दोन्ही शिक्षण विभागाचं वाटोळं लावण्याचं कामाचं धोरण हे केसरकरांचं आहे. चांदा ते बांधा योजना ही जी असेल किंवा सिंधुरत्न योजना असेल, ही योजना फार चांगली आहे, पण ती राबवण्यामध्ये ते कमी पडलेले आहेत. आज मला वाटतं या शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न या ठिकाणी ते वाढू शकलेले नाही आहे. फक्त कार्यकर्ता कसा सांभाळायचा ह्यासाठी त्या योजनेचा त्यांनी गैरवापर केलेला आहे. सत्तेचा बदल झाल्यानंतर ह्या योजनेचं सुद्धा निश्चित त्या ठिकाणी ऑडिट केलं जाईल. आज काजू आणि आंबा बागायतदार शेतकऱ्यांना मी विनंती करतो आहे की केसरकरनी 135 रुपये किलोने मी काजूला हमीभाव देणार म्हणून लोकसभेच्या पूर्वी सांगितलं होतं. आज त्यांनी 135 रुपये हमीभाव का दिला नाही? आणि जी जिल्हा बँकेत असते वेळी मी काजू उत्पादक शेतकरी कंपनी केली आहे, त्यांनीसुद्धा केसरकरांच्या भूलथापांना बळी पडू नये. खऱ्या अर्थाने ह्या मतदारसंघातील काजू आंबा बागायतदार, नारळ असतील, सुपारी बागायतदार असतील, ह्यांनी ह्यावेळी केसरकरांना जाहीर विरोध करायला पाहिजे. खऱ्या अर्थाने बागायतदारांचं नुकसान करण्याचं काम केसरकरांनी केलेलं आहे. त्यांना हमीभाव दिलेला नाही आहे, कोणत्या प्रकारची कर्जमाफी दिलेली नाही. आज माझा दावा आहे आंबा आणि काजू हा विमासुद्धा आज पूर्णपणे रिलायन्स विमा कंपनीने आज ह्या असलेल्या आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांवरती पूर्णपणे अन्याय केलेला आहे. आणि म्हणून आज जे काय केसरकर सांगतायत की या ठिकाणी कणकवलीवरनं इकडे आले आहेत, आज ह्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी एखाद्या माणसाचं स्वतःचं अपयश झाकण्यासाठी आज भौगोलिक वाद काढून ते मतं वागतायत. आणि म्हणून केसरकरांनी सावंतवाडीच्या बाहेर ह्या जिल्ह्यासाठी काही केलेलं नाही आहे. उलट ह्या जिल्ह्यामध्ये जे आहेत, आम्ही सावंतवाडी ह्या मतदारसंघाच्या आम्ही हितचिंतक आहे. आज खऱ्या अर्थाने सावंतवाडीचा हायवे हा शहराच्या बाहेरनं नेण्याचं काम केसरकर साहेबांनी केलं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने सावंतवाडीच्या नुकसानाला जबाबदार केसरकर आहेत. आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये घराणेशाहीच्या विरुद्ध परिवर्तन अटळ आहे. आणि या परिवर्तनासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सन्माननीय राजेंद्र तेली उमेदवार आहे. त्या मशालीच्या समोरचं बटन निश्चित दाबून ह्या मतदारसंघामध्ये 23 नोव्हेंबरला परिवर्तन 100% होणार आहे. शिवराम दळवींना जेव्हा तिकीट दिली होती तेव्हा त्यांना तिकीट देऊ नये अशी यांची इच्छा होती. त्यांनी म्हणजे राजन तेलींना तिकीट द्यावं आणि शिवराम दळवींना देऊ नये
आणि त्याचवेळी स्वतः नारायण राणे साहेबांनी आमच्या समोर राजन तेलींना सावंतवाडीत तयारी करायला सांगितलेली होती आणि त्या दिवसापासून नारायण राणे साहेबांच्या सांगण्यानुसार राजन तेली इथे कार्यरत होते. आज त्यांचा स्वतःचा पक्षीय हित आणि 2 मुलांचं हित समोर उभं राहिल्यामुळे ते राजन तेलींना विरोध करतात. याच्यात 1% असत्य नाही की राजन तेलींनी इथे सावंतवाडीची पक्षबांधणीला सुरू केली नारायण राणेंच्या सांगण्यावरून. आज माध्यमात गेली 15 वर्ष सातत्याने केसरकर हे प्रत्येक निवडणुकीमध्ये अपप्रवृत्तीविषयी बोलत आहेत. मागच्या 5 वर्षापूर्वी त्यांच्या विरोधात मी पण निवडणूक लढलो, त्यावेळी त्यांचं वक्तव्य होतं की अपप्रवृत्ती ह्या जिल्ह्यातील सगळ्यात मोठी अपप्रवृत्ती ही दीपक केसरकर आहे. कारण त्यांनी अनेक वेळा पक्ष बदलले, ज्यावेळी पक्ष बदलले त्यावेळी प्रत्येकाला दगा दिला. तिमलो असतील, पवारसाहेब असतील, इथले दिलीप नार्वेकर असतील, इथले उद्धवजी असतील, उद्धवजींच्या विषयी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. प्रवीण भोसले ही जी मालिका आहे ना ती त्यांची गद्दारीची मालिका आहे आणि ती गद्दारीची मालिका कधी खंडित झाली होती. ज्यावेळी उद्धवजींनी त्यांना मंत्रिपदावरती आणल्यानंतर त्यांनी सांगितलं की आयुष्यातला पहिला मंत्री मी झालो, त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही. हे सावंतवाडीच्या गांधी चौकातील त्यांचं वक्तव्य. म्हणजे प्रत्येकाने ज्यांनी त्यांच्यावरती उपकार केले, ज्यांनी त्यांच्यावरती प्रेम केलं त्यांना दगा दिला. हा इतिहास आहे, हा केसरकरांचा इतिहास आहे. एक सांगतो तुम्हाला की सत्यविजय विषय प्रकरणामध्ये केसरकरांनी राजन तेलींचं नाव एक गोष्ट सांगायची राहिली की दळवीच्या वेळेला तुम्हाला तयारी करायला ह्यांनीच सांगितली होती. त्या मुलांच्या त्यांनी बोलतात केसेस माझ्यावर काय शिक्षण वाढवण्यासाठी केसेस झालेले काही वर्ष त्यांच्या मुलांवर पक्ष वाढवण्यासाठी कधी केसेस झालेल्या नाही. सांगतात की जेलमध्ये टाकणार, त्याला जेलमध्ये. आज विशाल परब असतील, विशाल परब अपप्रवृत्ती ज्या जे उमेदवार त्यांच्या विरोधात राहतील ते सगळे अपप्रवृत्ती. आज 2 अपप्रवृत्ती ह्या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये हे अत्यंत चुकीचं आहे. हे सरकारला नाही पण काही दिवसामध्ये 1 दिवस जेलमध्ये जावं लागेल. 2 या ठिकाणच्या प्रत्येक गेल्या 15 वर्षामध्ये त्यांनी कुठच्याही गावामध्ये 1 तासही दिलेलं नाही. हे सत्य आहे. त्यांनी जाहीर करावं, तुमच्या गावामध्ये जावं, कष्टकरी असतील, शेतकरी असतील, सामाजिक दलित असतील, प्रत्येकाला हॉस्पिटलच्या संदर्भात अनेक तरुण गोव्यामध्ये जात असताना मयत झाले, परंतु केसरकरांचं लक्ष द्यायला त्यांच्या वेळ नाही. मला जायचं आहे, माझं फ्लाईट चुकतं आहे, मला जायचं आहे, माझं फ्लाईट चुकतं आहे. गेले 30 वर्षापूर्वी राजेंद्रने ह्या मतदारसंघामध्ये काम सुरू केलं आणि 2 निवडणुकीत पराभव जरी झाला तरी हा मतदार त्यांनी संघ कधी सोडला नाही. सर्वसामान्यांच्या सोबत ते राहिले. अशाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एक सर्वसामान्य जनतेतून सामान्य घरातून आलेला एक उमेदवार आहे. त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करा असं या निमित्त मी माझ्याकडून एक गोष्ट राणेला सिंधुदुर्ग दाखवला, म्हणजे सिंधुदुर्गात तुम्ही दोघांनी त्याला मतदारसंघ फिरून दाखवला. तेच राणेंच्या आता एकेकाळचे सर्व शेजार राणेला पुन्हा जाऊन चंपूला सोडणार का? तेच राणेंच्या आता सर्व मी देऊ का? मी उत्तर देऊ? मी उत्तर देऊ काय? पहिलं तुमचा प्रश्नाला ना डायव्हर्सिफिकेशन झालं. राणेसाहेबांना आम्ही जेव्हा इथे आणलं म्हणजे आले ते किंवा आम्ही आणलं किंवा त्याने आले काही समजा तुम्हीच बोलला आणलं. नाही तुम्ही आता काही त्याचा अर्थ करा. तुम्हीच बोलला ना आणले हे सांगतोच मी, पण त्याच्यावरही जर मतभेद असेल राणेंकडून तर मी म्हणतो त्यांनी तसं समजावं. पण जेव्हा आम्ही एखाद्या माणसाला आणतो त्याची उंची वाढते, त्याची ताकद वाढते, तेव्हा त्याचा दृष्टिकोन पण वाढतो. आम्हाला माहीत नव्हतं की आणताना की यांच्या सुधारणा होणार नाही. तुम्ही म्हणता सुधारणा नाही झाली तर त्याला काय करायचं? चंद्रशेखर ऐका सांगतो, ऐका प्लीज मी सांगतो प्लीज. चंद्रशेखर साहेब भारताचे पंतप्रधान होते. त्यांची पार्श्वभूमी बघा आणि पंतप्रधान किंवा खासदार झाल्यानंतरची पार्श्वभूमी बघा. जेवढा माणूस उंचीवर जातो तेवढा तो सुधारला पाहिजे, त्याचा दृष्टिकोन सुधारला पाहिजे, त्याची भाषा सुधारली पाहिजे आणि त्याचा व्यवहार सुधारला पाहिजे. राणेसाहेब आम्ही सुधारण्याची अपेक्षा धरतो ना. 90च्या दशकानंतर आता पहिली दहशतवादाविरुद्धची लढाई होती आणि शेवटी येऊन घराणेशाहीवर येऊन थांबलेली आहे. या पार्श्वभूमीवर या विधानसभेत मशाल या चिन्हावर 3 जागा लढवला. लोकांना तुमचं काय आव्हान असणार आहे? वा दहशतवाद किंवा घराणेशाहीवर
नेमकं काय आहे? आमचे दोन मुद्दे आहेत. एक, शिवसेना पक्ष ज्याने नारायण राणेंना आणि सिंधुदुर्गाला आणि कोकणाला ताकद दिली, तो शिवसेना पक्ष मजबूत करा. घराणेशाही व्हायला देऊ नका. आणि विकासाच्या दृष्टीने जायचं असेल तर दहशतवाद आणि घराणेशाही याच्यापासून आपल्याला बाजूला राहायला पाहिजे, असं अटल बिहारी पण म्हणतायत आणि गडकरी पण म्हणतात. त्याला धरून चाला. आम्ही जरा शिवसेनेचा एकमेव नगरसेवक म्हणून या सावंतवाडी नगरपालिकेत त्यावेळी हे दीपक केसरकर स्वीकृत नगरसेवक म्हणून त्या सभागृहात आले होते. त्यानंतर सतत मदत करत त्यांनी त्या सभागृहात त्यांना आणून बसवलं. त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून त्यांनी नगराध्यक्षपद पटकावलं. नगराध्यक्षपद पटकावत असताना त्यांनी समोरच्या जे नार्वेकर म्हणून पूर्वीचे अध्यक्ष होते त्यांना शब्द दिला होता की 2.5 वर्षानंतर आपण तुम्हाला खुर्ची खाली करून देऊ. 2.5 वर्ष आपण हे बघूया म्हणून बापू राहुल महाराजांच्या पायावर फुल काढून त्यांनी शब्द दिला होता. त्यानंतर संपूर्ण अखंड काँग्रेस असताना त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला आणि रिइलेक्शन लागली. त्यावेळी आम्ही 3 नगरसेवक दुसऱ्या वेळी निवडून आलो होतो. तेव्हा रिइलेक्शन लागली तेव्हा त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. त्यावेळी आम्ही एका तत्वाने त्यांना मदत करायचं मी ठरवलं. बाकीच्या 2 नगरसेवकांचा माझ्या निर्णयाला विरोध होता. त्यावेळी राजन तिली साहेब हे जिल्हा प्रमुख होते. त्यावेळी मी त्या जिल्हा प्रमुखांना सांगितलं, साहेब दगडापेक्षा वीट मोड आपण दीपक केसरकरांना नगराध्यक्ष बनवूया, दोन्ही नगरसेवकांना तुम्ही समजावून सांगा. त्यावेळी राजन तिली साहेबांनी नारायण राणे साहेबांच्या कानावर घातलं आणि त्या दोन्ही नगरसेवकांना समजावून आम्ही तिन्ही नगरसेवकांनी जेव्हा त्यांना सपोर्ट केला तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने राजकीय संजीवनी मिळाली. कारण अखंड काँग्रेस असताना त्या काँग्रेसने त्यांना संपूर्ण काँग्रेसमधून हद्दपार केलं होतं, त्यांना वाईट टाकलं होतं. परंतु राजन तेली साहेबांच्या आशीर्वादाने आणि आमच्या 3 नगरसेवकांच्या मतांच्या जीवावर ते नगराध्यक्ष झाले. हा इतिहास आहे. चलो मातोश्रीवर जाणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. ज्यावेळी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून मोहन रावले विद्यार्थी सेनेचे प्रमुख होते, त्या राणेने आम्हाला मातोश्रीवर नेलं नाही, तर आम्हाला मोहन रावलेने याच्यावर नेलं. आणि आम्हाला जे घडवण्यात सहकार्य आहे ते वामनराव महाडिक साहेबांचं आहे. या जिल्ह्यातली शिवसेना ही वामनराव महाडिक साहेबांनी वाढवली आणि टिकवली. हे नंतर आले. 1987ला ज्यावेळी भगवा सप्ताह झाला त्यावेळी भगवा सप्ताहाला आम्ही बघायला गेलो की कोण आमच्याकडे नगरसेवक होते, जे दिलेले ते आमच्याकडे आले नव्हते. म्हणून 1987ला गेलो. आम्ही 1983 पासूनच या सगळ्या प्रवाहात होतो, विद्यार्थी सेनेचं काम करत होतो. ते मातोश्री आम्हाला राणेने नाही दाखवली. मातोश्री 1983 मोहन रावले आम्हाला तिकडे घेऊन गेले. नाही, तुमच्या प्रश्नाचं आहे ना, तुमच्या प्रश्नाचं सहवास कळशेवाडी ते मासे मार्केट ते पण दुकीत जायचे. आमच्या फ्रीबरोबर जात होते. आम्ही खऱ्या अर्थाने दोघांनी ज्या मालवण तालुक्याचा विरोध असताना आम्ही लोक त्यांना गावोगावं फिरवली आणि गावागावातली संघटना दाखवून दिली. त्यामुळे राणे आमच्यामुळे निवडून आले, आम्ही त्यांच्यामुळे नव्हतो. म्हणजे दहशतवादाला तुम्ही दोघे जबाबदार आहे. तुम्ही दोघे तुम्ही राणेला जिल्ह्यात आणलं, तुम्ही राणेला सगळं दाखवलं. राणेला जिल्ह्यात तुम्हाला दहशतवाद चालला. राणेला जिल्ह्यातून होतं. राणे होते म्हणून त्यांना आम्ही आमच्या जिल्ह्यातला राणेंचा पूर्व इतिहास काय सांगतो तिकडचा चेंबूरमधला? चेंबूरमधला असला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे पैसे नव्हते. राणेंनी PSTमध्ये बऱ्यापैकी पैसे कमवलेले होते. ते पैसे इथे आणायला वापरावेत, कारण आम्ही सर्वसामान्य नागरिक होतो. आमच्या जमिनी होती, घरं होती, सगळं काय होतं. पण ह्या ठिकाणी असा कोणतरी माणूस असला पाहिजे. त्यावेळी समाजाचं राजकारण होतं, मराठा समाजाचा मनुष्य असला पाहिजे. ही मागणी बाळासाहेबांकडे आम्ही सर्वांनी ठेवली. त्यामुळे बाळासाहेबांनी राणेंना उमेदवारी दिली. 14 उमेदवार त्यावेळी मागणी करत होते, पण बाळासाहेबांनी राणेंना उमेदवारी दिली. आणि 28 दिवसांनी माझी खोतने सांगितल्याप्रमाणे खोत साहेबांच्या जवळजवळ 400 लोक माझे प्रत्येक गावात माणूस होता माझा मतदारसंघात. एवढंच नव्हे तर आम्ही गावागावात जाऊन राणेंची ओळख करून दिली. त्या जुन्या शिवसैनिकांनी खऱ्या अर्थाने राणेंना मोठं केलं, राणेंनी आम्हाला मोठं केलं. नाही, तुमच्या मी देतो. मला 1 करोड दिवशी दिले तरी जाणार नाही. राणे बघा, आम्ही सर्वजण 1 करोड दिवशी. आम्ही सर्वजण आमच्या सर्व उत्तर वयामध्ये राणेंची सर्व उत्तर वयामध्ये आहोत.
राणे आमच्याकडे येणार नाही हे त्यांनी सांगू द्या. बबनरावनी म्हटलं प्रवृत्ती आहे तसं तुम्ही राणेला झिरो होते त्यांना हिरो बनवला. मग आता राणे आणि केसरकर एकत्र आले आहेत, या प्रवृत्तीला तुम्ही कसं काय बघता, कुठल्या भाषेत बघता? दोन्ही प्रवृत्ती आहे ना. एक लोकांना खोटं बोलणारा आणि एक लोकांना आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी काम करणार. या मतदारसंघातून उमेश परब बोलताय. 2 मिनिटं. बबनरावने राजकारणामध्ये गेल्या 5 वर्ष उभे राहिले, पण बबन सावरकरांनी असं कधी म्हटलं नाही की केसरकर किंवा राणे हे माझे मित्र आहेत. पण तुम्ही सर्वजण एकीकडे असं म्हणता राणे माझे मित्र, केसरकर माझे एक मित्र, आणि जनतेला तुम्ही खाईत लोटता. एकीकडे एकतर मित्र म्हणून त्यांच्याकडे तरी जावं अशी जनता म्हणते, नाहीतर त्यांच्याशी शत्रुत्व तरी करा आणि आमच्याशी समोर या, असं का म्हणून होताना दिसत नाही. राजकीयदृष्ट्या ऐका, राजकीयदृष्ट्या राणेसाहेबांबरोबर आमचं वैर आहे याच्याबद्दल तुम्ही मनात शंका ठेवू नका. जेव्हा राजकीय विषय अरे मी काय बोलतो ऐका. नाही तुम्ही राघव जबाबदार पदावर असताना एखाद्या आपल्या पक्षाच्या राजकीय विरोधकाला त्यांनी बाळासाहेबांना भेटीत झालं, उद्धव ठाकरेंना भेटीत झालं, अशा जाऊन का तुम्ही नारायण राणे जर पुष्पगुच्छ देत असाल तर लोकांनी तुमच्यावर विश्वास का म्हणून ठेवा. म्हणूनच मी आज पत्रकार परिषद घेतो आहे आणि म्हणूनच मी पत्रकार परिषद सांगतो. वैयक्तिक संबंध राणेसाहेब जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा अनेक लोकांना भेटायचे. आजही बी जे पीमध्ये आहेत तर शिंदेना भेटलेत ना. जर शिंदेंच्या घरात राणेसाहेब जात असतील बी जे पीत असून ते तुम्हाला वाईट दिसत नाही, आणि मी राणेसाहेबांना भेटलो तर वाईट दिसत आहे. आता शिंदेसाहेबसुद्धा शिवसेना तोडूनच गेले आहेत ना. उमेश कोरगावर बोलू आपण. वेळोवेळी पत्रकार परिषद घेणार आहे, तेव्हा आपण